मी आले बीचवर वॉकला. आज भरती आहे आणि भरपूर मोठ्या लाटा आहेत. सुट्टीचा दिवस आहे. बीचवर गर्दी आहे पाठीमागच्या साईडला. आणि दररोज 5 किलोमीटर बीचवर चालत असते मस्त बीचच्या बाजूला. आज पाणी भरपूर अगदी वरती आले. पाणी जोपर्यंत अगदी वरती येतं तोपर्यंत माझा वॉक होऊन जातो. मी रोज अशा वातावरणामध्ये चालते. माझ्या बाजूला मस्त थोड्या शांतरावरती बीचच्या लाटा पाण्याच्या बीचवरती असतात आणि मी वॉक करत असते. एकदम छान वाटतं. कितीही थकलेली असते मी आदल्या दिवशी तरी वॉकच्या वेळेला माझे डोळे उघडतात आणि मला वॉकला यायला आवडतं. गाड्या नाही, धूर नाही, मस्त छान शुद्ध हवा आणि मस्त बाजूला सुरूचं बन आहे. ते मी दाखवते. सगळं बीचच्या बाजूबाजूने सुरूचं बन आहे. खूप सारी झाडी सुरूच्या या बीचच्या किनाऱ्यावरती आहे. माझ्या घरापासून हा बीच 20 मिनिटांवरती आहे चालत यायला आणि गाडीने म्हणा तर फक्त 5 मिनिटावरती आहे. तर मी घरापासून चालतच येत असते कारण माझा उद्देशच आहे वॉकचा. तर ही सुरूची झाडं खूप लांबपर्यंत आहे. अलिबाग साईडचा सगळ्यात जास्त स्पेस चालायला मिळणारा हा बीच आहे. मस्त मोकळा स्वच्छ पट्ट्याचा पट्टा आहे हा. या टोकाच्या त्या टोकाला अतिशय छान लांबपर्यंत काही पट्टा आहे हा. बरोबर मी घरातून निघाल्यापासून बीचवर यायला मला चालत यायला 20 मिनटं लागतात आणि खाली ह्या टोकाचं त्या टोकाला जेवढा पट्टा आहे तेवढं चालायला मला बरोबर 40 मिनटं लागतात आणि परत घरी जायला असं म्हणून माझा 1 तासाचा वॉक एकदम छान होतो. रोज मी 1 तास 5 मिनटं ते 10 मिनटं कधी कधी होतात. थोडासा माझा स्पीड कमी जास्त झाला तर तेवढा वॉक मी रोज करते. सगळी लोक पाण्यात एन्जॉय करत आहे. मुंबईकर आले की 2 दिवस इथे खूप गर्दी असते. सॅटर्डे संडे लाटा भरपूर आहेत. कुत्रा एक एन्जॉय करते पाण्यामध्ये बसून मस्त शांत पाण्यात बसलेलं. पावसाळ्यामध्ये इथे मच्छी नसते जास्त. मोठमोठ्याला जे होड्या असतात तर त्या पाण्यामध्ये जात नाहीत लाटांमुळे. तर अशा या पाण्यामध्ये म्हणजे लोक जेवढं जाता येईल अगदी डोक्यापर्यंत पाण्यापर्यंत मच्छीमार लोक आतमध्ये जाऊन आपली जाळी टाकून ठेवतात. तर असं सर्व प्रकारचे मासे त्याच्यामध्ये येतात. कोळंबी, बोईट, चिवणी मासे असते, त्यानंतर भिरच्या असतात. असं बऱ्याचशा माशांचे प्रकार आहेत. तर ते ताजे मासे ते त्या ह्याच्यामध्ये येत असतात. तर त्यांचं घरातलंही खाऊन होतं आणि विकायलाही बाहेर ज्यांना इथे समुद्रकिनाऱ्यावरती राहतात सगळे आम्ही तर मच्छीचं क्रेविंग येतेच. कारण जसा प्रदेश असेल तसं शरीराला सवय लागत असते. तर ते ताजे मासे खायला भेटतात. मिक्स असतात पण खूप छान लागतात ते. अशा प्रकारे पावसाळ्यामध्ये सुद्धा मोठाल्या होड्या गेल्या नाही तरीसुद्धा मासेमार मंडळी आणि मच्छी याच्यामधून समुद्रामधून काढत असतात. तर अशा प्रकारे माझा वॉक आता मी संपूर्ण ह्या टोकाची त्या टोकाला आलेली आहे आणि इथून मी आता 1-5 मिनटात बीचवरून मी घरी जायला निघणार आहे. मला इथे सकाळी सकाळी वॉक करायला आवडतं. तर माझी लेक आणि मी वॉकला येत असते. त्याच्याकडे पाहुणे आलेले आहेत. त्यात आम्ही दोघी माहिली की छान सकाळी 1 तासभर वॉकला येतो आणि वॉक करता करता काय असतील त्या गप्पा गोष्टीसुद्धा होतात. कारण माझी नात इटुकली पिटुकली ती आम्हाला अजिबात बोलू देत नाही. त्यांचे विषय सगळे अर्धवट राहतात. कारण तिचं म्हणणं असतं की सगळं लक्ष माझ्यावरती द्या, मी म्हणते ते ऐका, असं तिचं असतं. म्हणून ती बोलू देत नाही. तर आजचं हे बीचचे दृश्य
मला जसं जमेल तसं मी शूट केलेलं आहे, कारण मी काही बेत नव्हता माझा घरातून निघाले तेव्हा. मोबाईल हातामध्ये होता. मी माईकसुद्धा आणलेला नाही आहे, त्यामुळे पाण्याच्या लाटांचा आवाज भरपूर जास्त मोठ्या प्रमाणामध्ये इथे येतो आहे. या टोकाला मी आलेली आहे. बीचच्या बॅक साईडला छान अशी हिरवळ असते. सुरूचं बन आता थोडंसं शेवटच्या टोकाला इथे नाही आहे. शेवटच्या टोकाला ही अशी वनस्पती असते. बीचच्या बाजूला किनाऱ्यावरती ती वनस्पती आहे कुठली तरी, मला त्याचं नाव माहिती नाही आहे. असं आहे. जायला निघालेली आहे. आज मला सहज असं वाटून गेलं व्हिडिओ करावी म्हणून मी व्हिडिओ केली. तर आजचा छोटासा ब्लॉग मी बनवलेला आहे. बाय बाय.